मी स्नेहल, टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तुरीच्या हिरव्या दाण्यांची कचोरी। ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। कचोरी बनवण्यासाठी आपल्याला पावशेर तुरीचे दाणे घेतलेले आहेत। तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही अर्धा किलो तुरीचे दाणे घेऊ शकता। लसूण घ्यायचा आहे आपल्याला, 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे। 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मिरची आपली भाजत आलेली आहे। आता आपण या मिरचीला काढून घेऊ। आपण जे तुरीचे दाणे घेतले होते त्यांना आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुरीचे दाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। आपले तुरीचे दाणे भाजलेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। आपण जे तुरीचे दाणे भाजून घेतलेले होते, आपल्याला आता त्यांना मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी आपण तुरीचे दाणे टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। जी मिरची भाजून घेतली होती आपण, ती टाकायची आहे आपल्याला तुरीच्या दाण्यांमध्ये। लसूण टाकायचा आहे आपल्याला, कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला वाटणामध्येच मीठ टाकायचे आहे। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। आता आपण यांना जाडसर वाटून घेऊया। असे जाडसर वाटण करून घ्यायचे आहे आपल्याला दाण्यांचे। बारीक नाही करायचे आपल्याला वाटण, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे। कचोरी बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता। आपण जसं पुरीसाठी घट्ट पीठ मळतो तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। घट्ट अशी कणिक मळून झालेली आहे। आता आपण याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवू आणि मग आपण याच्या कचोऱ्या लाटून घेऊ। असा आपण गोळा घेऊया। गोळ्याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचे आहे। जे आपण सारण बनवलेलं होतं ते आपण याच्यामध्ये भरून घेऊया आणि आता आपण याला असे बंद करून घेऊया। पीठ लावून आपण जाडसर कचोरी लाटून घेऊया। जास्त पातळ नाही लाटायचे आपल्याला, जाडसरच ठेवायचे आहे। जर तुम्ही जास्त पातळ लाटले तर ते फुटू शकते आणि त्या कचोरीच्या आतमध्ये तेल आतमध्ये घुसू शकते। आपली कचोरी लाटून झालेली आहे। आता आपण हिला फ्राय करून घेऊ। आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, आता ते तापलेलं आहे। आता आपण ह्या कचोरीला फ्राय करून घेऊ तेलामध्ये। एक साइड फ्राय झाल्यावर आपल्याला दुसरी साइड पलटी करून घ्यायची आहे। आपली कचोरी चांगली फ्राय झालेली आहे। आता आपण हिला काढून घेऊ। कचोऱ्या पण आपण फ्राय करून घेऊ। एक साइड आपली फ्राय झाली की आपण दुसरी साइड फ्राय करून घेऊ।
जर तुमच्या कचोऱ्या तेलकट होत असतील किंवा त्याच्यामध्ये तेल घुसत असेल तर आपण तेलामध्ये आपल्याला किंचित असं मीठ टाकायचे आहे. त्याच्यामुळे आपल्या कचोऱ्या तेलकट होणार नाही आणि आतमध्ये तेल घुसणार नाही कचोऱ्यामध्ये. कचोरी फ्राय झालेली आहे. आता आपण हिला पण काढून घेऊ. आपल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.